नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 18 अँड डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्स या चॅप्टरवर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत आहे मागील 17 व्हिडिओ लेक्चरपासून. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दोन न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहे. ओके, the first one is from the again the both two are from the Maharashtra CET, but the first one is from the repeated. Okay, 2020 आणि 2021 ला जो कॉन्सिक्युटिव्ह रिपीट झालेला आहे आणि द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2020. बघा, आपण न्यूमरिकल नंबर पहिला ओके सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सोल्युशन फॉर न्यूमरिकल नंबर फर्स्ट. काय गोष्टी दिलेल्या आहे त्या योग्यतेने कळून घ्या. तुम्हाला सोल्यूशन 100% फाइंड आउट होते. बघा, द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव ऑन अ स्ट्रिंग क्लॅम्प ॲट बोथ एंड्स, ठीक आहे, अँड व्हायब्रेटिंग इन थर्ड हार्मोनिक्स. ओके, अँड द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय y इक्वल्स टू 0.5 साइन ऑफ 0.31 इंटू x इंटू कॉस ऑफ 600 पाय टी, वेअर x अँड y इन सेंटीमीटर अँड t इन सेकंड. काही हरकत नाही. द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज, काय हरकत नाही, ठीक आहे. बघा, आता व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे, दोन्ही एंडला ते क्लॅम्प आहे, काही हरकत नाही, ठीक आहे. तर बघा किती प्रोड्यूस करते, ते किती लूप्स प्रोड्यूस करते, कशावरून फाइंड आउट करायचं. बघा, थर्ड हार्मोनिक्स. ओके, बघा, थर्ड हार्मोनिक्स किंवा सेकंड ओव्हरटोन एकच झालं. एक तर सेकंड ओव्हरटोन म्हणा किंवा थर्ड हार्मोनिक्स म्हणा. किती लूप्स तयार करते? 3 लूप्स. जी काही व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे किती लूप्स तयार करणार? 3, ठीक आहे. फर्स्ट लूप, सेकंड लूप, थर्ड लूप, ठीक आहे. कमी असं झालं आहे, ठीक आहे, म्हणजे इथेच राहणार जो काही रिजिड सपोर्ट राहणार. 3 लूप तयार केले. तर आपल्याला विचारलं द लेंथ ऑफ दॅट व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज. ही लेंथ आपल्याला विचारली. त्या लक्षात गिवन दिलेलं होतं आपल्याला की थर्ड हार्मोनिक्समध्ये ती व्हायब्रेट होत्या किंवा सेकंड ओव्हरटोनमध्ये व्हायब्रेट होता. तर सिम्पल आहे. सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती लूप्स? 3 लूप्स. मग जे काही लूप्स तयार झाले ओके इन बिटवीन द रिजिड सपोर्ट, तर ती स्ट्रिंगची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे y इक्वल्स टू 0.5 साइन ऑफ 0.314 इंटू x कॉस ऑफ 600 पाय टाइम्स स्मॉल टी. ओके, इक्वेशन दिलेलं आहे. बघा, हा kx हा ओमेगा टी झाला, ठीक आहे ना. k इंटू एक्स ओमेगा इंटू टी, ठीक आहे. kx आपल्याकडे किती दिला आहे? 3.314 इंटू एक्स. ओके, म्हणजे इन प्लेस ऑफ k आपल्याकडे आहे 0.13. बघा, स्मॉल एक्स गेट कॅन्सल. ओके, केच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? 2 पाय डिवायडेड बाय लॅमडा 0.314. बघा, इथून मी नाही का लॅमडाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो? लॅमडा. बघा, रेसिप्रोकल करूया आपण. पाय इक्वल्स टू 2 पाय म्हणजेच 1/0.314, ठीक आहे. 2 पाय इकडे शिफ्ट करू. देअरफॉर पाय इक्वल्स टू 2 इंटू पाय, पाय म्हणजे 314 डिवायडेड बाय, याला आपण 314 इंटू 10⁻⁻2 लिहू शकतो. इक्वल्स टू 2 पाय बाय लॅमडा. बरोबर आहे ना. पाय आपण 2 पाय रेसिप्रोकल केला, 2 पाय तिकडे गेला, 314 असं 3.14 ना. पाय म्हणजे किती? 3.14. काही हरकत नाही. वेट मिनिट, हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, रिअरेंजमेंट आहे. पायची व्हॅल्यू 314 लिहिली. देअरफॉर पाय इक्वल्स टू 2 इंटू 3.14, ठीक आहे. आता हा आपण एक घर समजा पुढे घेऊया. याला जर मी 3.14 लिहिलं तर इथं 10 पॉवर मला -1 लिहायला लागेल. 0.314ला मला ॲडजस्ट करायचं, कारण की कॅन्सल झालं पाहिजे 3.14साठी, ठीक आहे. बघा, आता कॅन्सल झालं म्हणजे शिल्लक काहीतरी राहिलं. लॅमडा इक्वल्स टू 2 इंटू 10 पॉवर, हा जर +1 गेला तर वर काय होते? सॉरी, हा जर -6 वर गेला तर काय होते? प्लस, म्हणजे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर ही कशाची आहे? वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय? 2 कंटिन्युअस लूप, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह सायकल मिळून जी तयार होते ती काय झाली? वेवलेंथ. वेवलेंथ किती दिलं आहे तुम्हाला? किती आली? म्हणजे 20 सेंटीमीटर. ओके, म्हणजे 2 लूपची व्हॅल्यू किती आहे? 20. मग प्रत्येक एक लूपची व्हॅल्यू किती आहे? 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर झालं. मग हा 10 10 20, 20 10 30, म्हणजे जो काही लेंथ येणार तिन्ही लूपचा किंवा स्ट्रिंगची लेंथ तो किती येणार?
30 सेंटीमीटर. येतं लक्षात? 30 सेंटीमीटर. बघा तुम्ही ऑप्शन बघू शकता. सॉरी, मी इथं या क्वेश्चनमध्ये म्हणजे ऑप्शनच नाही लिहिले. ओके, तर जो काही ऑप्शन राहणार तो ऑप्शन राहणार आपला 30 सेंटीमीटरचा आहे. येतं लक्षात? ओके, अँड द क्वेश्चन इज रिपीटेड. ओके, 2020 आणि 2021 या दोन्ही एक्झाममध्ये कॉन्झिक्युटिव्ह इयरमध्ये महाराष्ट्र सिटीमध्ये रिपीट झालेला आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त एक माझी मिस्टेक झाली की मी कोणत्याच प्रकारचा इथं ऑप्शन नाही लिहिला. ओके, ऑप्शन किती राहणार, जो काही ऑप्शन राहणार तो 30 सेंटीमीटरचा जो काही ऑप्शन राहणार तो क्लिक करायचा. परत एकदा समजून घ्या. सिंपल गोष्ट दिलेली आहे. थर्ड हार्मोनिक्स आपल्याला म्हटलं आहे म्हणजे 3 लूप तयार होतं त्या स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे, जी काय स्ट्रिंग रिजिड सपोर्टला क्लॅम्प झालेली आहे. मग त्या स्ट्रिंगची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. ठीक, हे आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं होतं. याच्यावरनं मी काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल मिळून जी काही लेंथ तयार होते त्याला म्हणतो आपण वेव्हलेंथ. म्हणजे 2 लूपचं लेंथ आपण इनिशियली फाइंड आउट केलं. ओके, मग 2 लूपचं फाइंड आउट केलं तर मग आपण डिवाइड केल्यानंतर सिंगल लूपचं मिळालं आणि ते मग त्याला आपण 3ने काय केलं, मल्टिप्लाय केला किंवा ॲड करा. सिम्पल. ठीक आहे, मग हे एक जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशनचं, त्याच्यात खूप काही मोठी घटना नव्हती. ठीक आहे, अशा पद्धतीने जर केलं तर काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, पहिला क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे लवकर वळू शकतो. बघा, अशा पद्धतीने जो काही न्यूमेरिकल नंबर पाहिला त्याचं सोल्युशन तुम्ही इझिली म्हणजे खूप काही मोठी कॅल्क्युलेशन्स काहीच नाही आहे. इथं लक्षात, कॅल्क्युलेशन्स काहीच नाही, फक्त एक सिम्पल लॉजिक पाहिजे होतं की आपण वेव्हलेंथ का बरं फाइंड आउट करायचं. वेव्हलेंथ जर फाइंड आउट केलं तर आपण लेंथपर्यंत जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह केला महाराष्ट्र CETचा. सेकंड क्वेश्चन बघा. इफ वी ॲड 3 kg लोड टू द हँगर ऑफ अ सोनोमीटर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बिकम्स 2 times इट्स इनिशियल. ठीक आहे, म्हणजे जी काही इनिशियल राहते त्याच्यापेक्षा 2 पट वाढली. ओके, जेव्हा आपण एवढं टेन्शन सोनोमीटरमध्ये ॲड केलं होतं. ठीक आहे, देन द इनिशियल लोड मस्ट बी, म्हणजे इनिशियली किती लोड होतं बघा, सोनोमीटरचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, सोनोमीटरचा तुम्ही जो काही तो बॉक्स अशा प्रकारे राहतो. ठीक आहे, इथून समजा ती स्ट्रिंग सुरू झाली आणि इथून तो असा समजा इथे आपण ते वेट ॲड करतो. ठीक, इनिशियली समजा इथं काहीतरी टेन्शन आपण इनिशियली काहीतरी होतं. ओके, इनिशियली काहीतरी होतं आणि त्या स्प्रिंगची फ्रिक्वेन्सी होती n. ओके, नंतर काय झालं, याच्यामध्ये आपण 3 kgचं वेट इन्क्रीज केलं, त्याच्यामुळे जी काही फ्रिक्वेन्सी आहे इनिशियलपेक्षा किती पट वाढली, 2 पट, 2 times. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी झाली n प्राईम इक्वल्स टू 2 times n. येतं लक्षात? बघा, इनिशियली टेन्शन किती होतं, t. जेव्हा टेन्शन t होतं तेव्हा फ्रिक्वेन्सी किती होती, n. नंतर या टीमध्ये आपण 3 kg टेन्शन किंवा लोड वाढवलं, त्याच्यामुळे जी काय नंतरची फ्रिक्वेन्सी होती n प्राईम ती इनिशियलपेक्षा कितीने वाढली, 2 पट. ठीक आहे, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचा, व्हॉट विल बी द इनिशियल टेन्शन, म्हणजे हा जो काही टी आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, स्ट्रिंगसाठी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2L √of T/m. ओके, आता इथं फक्त आपल्याला 2च गोष्टीचं काम आहे. बघा, जी काही लेंथ राहणार आहे त्या स्ट्रिंगची लेंथ आहे ती कॉन्स्टंट, 2 ऑलरेडी कॉन्स्टंट, स्मॉल m लिनियर मास डेन्सिटी कॉन्स्टंट, म्हणजे n इज इक्वल्स टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, तर काय लिहू शकतो मी, सरळ t. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. येतं लक्षात? ओके, मला फक्त 2च गोष्टीचा इथं चेंज हवा आहे, म्हणजे 2च गोष्टी व्हॅरी करत आहे, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ते 2च गोष्टी व्हॅरी करत आहे. एकतर लोड, त्यालाच आपण टेन्शन म्हणतो, अदरवाईज दुसरे काय, फ्रिक्वेन्सी. चला, काय हरकत नाही. बघा, पहिले इनिशियली फ्रिक्वेन्सी किती होती, n, टेन्शन किती होतं, t. मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आफ्टर. ओके, नंतर टेन्शन किती झालं, n प्राईम म्हणजेच किती, 2n. ओके, आणि टेन्शन कितीने इन्क्रीज केलं, t+3. मेक इट इक्वेशन नंबर 3. येतं लक्षात? ओके, आपल्याला फाइंड आउट करायचा कॅपिटल T. बघा, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 3 करूया. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 3, n/2n. याला आपण लॉज ऑफ इंडायसिसनुसार t/t+3 लिहू शकतो. काय, n गेट कॅन्सल, 1/2 इक्वल्स टू √of t+3. स्क्वेअरिंग करू, 1/4 इक्वल्स टू t/t+3. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, t+3 इक्वल्स टू 4 times t. बघा, हे इकडे मल्टिप्लाय केलं आपण, हे इकडे मल्टिप्लाय केलं, काही हरकत नाही. ठीक आहे, इकडे बघा, इथं 3 ठेवला मी, 4t - t केला,
3 इक्वल्स टू इकडं राहिला 3 टाइम्स टी, 3 3 गेट कॅन्सल, टी इक्वल्स टू 1, टी इक्वल्स टू 1 kg. जे काही इनिशियली लोड असेल ते किती राहणार 1 kgचा. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2000, हे की नाही 2020चा क्वेश्चन होता. अतिशय सिंपल. ओके, सोनोमीटरचा जो काही प्रॅक्टिकल आहे तुम्हाला प्रॅक्टिकल राहतातच फिजिक्समध्ये, तर त्या फिजिक्सचा तो सोनोमीटरचा प्रॅक्टिकल आहे. एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, 2 रिजिड सपोर्ट आहे. त्या रिजिड सपोर्टवरून आपण जो काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग घेतली आणि खाली टेन्शन ॲड केलं. इनिशियली काय होतं, टेन्शन टी आपण त्याच्यात म्हणजे काहीतरी ओके x किलोग्रॅम इथे टेन्शन अप्लाय होतं, तेव्हा फ्रिक्वेन्सी एन होती. मग त्या x किलोग्रॅममध्ये 3 किलोग्रॅम वाढवलं तर फ्रिक्वेन्सी डबल झाली. बस सिम्पल रिलेशन. मग हा रिलेशन यूज केला. इनिशियली फ्रिक्वेन्सी एवढी होती, टेन्शन एवढं होतं, नंतर फ्रिक्वेन्सी एवढी झाली, टेन्शन एवढं झालं. 2 इक्वेशन मिळाले. 2 इक्वेशन आपण यूज करून टी फाइंड आउट करू शकलो. सिम्पल अल्जेब्रा. इथं बघा, अशा पद्धतीने जर केलं तर 101% क्वेश्चन सॉल्व्ह होतात. इथं लक्षात. ओके, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.